Okay, so let's get started. काल आपलं इंट्रोडक्शन सेशन झालं, त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहेत? जे काही विचारायचे असतील विचारू शकता. 2 मिनिट आपण डाऊट वगैरे काही असेल तर सॉल्व्ह करू. ओके, ठीक आहे. तर कोणाला डाऊट नाहीये, आपण स्टार्ट करून घेऊ. चालेल. माझी स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? सांगा सांगा पटकन, माझी स्क्रीन दिसत आहे? येस. ठीक आहे, चालेल. तर आपण आज पहिल्या सेशनला स्टार्ट करणार आहे. ओके, यामध्ये आपण आज सॉफ्टवेअर टेस्टिंग कशाला म्हणतायत ते आपण बघू. जस्ट डेफिनेशन बघायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक बॅकग्राऊंड नॉलेज घ्यायचं आहे ऑर्गनायझेशन बद्दल, की कशा पद्धतीमध्ये आपले ऑर्गनायझेशन चालतं. तुम्ही इन फ्युचर ज्या ऑर्गनायझेशनचा पार्ट होणार आहात त्या ऑर्गनायझेशन बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. असं नाही की फक्त तुम्हाला जॉब लागला म्हणून तुम्ही तिथे जात आहात आणि तिथे काम करून संध्याकाळी 8 तास झाले की रिटर्न येतात. ओके, अशा पद्धतीमध्ये नसतं. जसं आता तुम्हाला स्कूलमध्ये माहिती असतं, हायस्कूलमध्ये माहिती असतं, की तुमच्या फर्स्ट डे पासनं लास्ट डे पर्यंत आणि दिवसाच्या फर्स्ट आवर पासनं लास्टच्या शेवटच्या आवर पर्यंत काय होत असतं, या गोष्टी सगळ्यांची तुम्हाला जाणीव असते. तसंच आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण कशा पद्धतीमध्ये काम करतोय, कोणत्या फील्डमध्ये काम करतोय, कोणत्या पोझिशनवर आहोत आणि आपण कोणत्या गोष्टीला रिस्पॉन्सिबल आहोत आणि आपले डिलिव्हरेबल्स काय आहेत. जर तुम्हाला हे जर माहिती नसेल तर आयटी इंडस्ट्रीमध्ये जर आपण अशा म्हणतात ना की आयटी मजदूर की 8 तास काम करतो कॉर्पोरेट मजदूर आणि त्याला माहिती नसतं काय करायचं आणि काय लाईफमध्ये काहीच नाही, तशा पद्धतीमध्ये आपली अवस्था नाही झाली पाहिजे. आपण ऑर्गनायझेशन लेवलला कोणत्या थॉट प्रोसेसने गेलो पाहिजे. आपली थॉट प्रोसेस काय असली पाहिजे, की आपण सोसायटीमध्ये कशा पद्धतीमध्ये स्टँड करतो. सगळे लोक म्हणतात की आयटी मध्ये लोक 8 तास काम करतात आणि लाईफ एन्जॉय नाही करत. ऍक्च्युली चुकीचं, बरोबर? कारण की 8 तास आपण इकडे देत असतो तर बाकीचे अवर्स आपल्याला बाकीच्या कामामध्ये आपण स्पेंड करत असतो. बट आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काय चालतंय, आपल्या ऑर्गनायझेशनचं डोमेन कोणतं आहे, आपल्या ऑर्गनायझेशनचं बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि ज्या प्रोजेक्टवर आपण काम करतोय, इनिशियली हे प्रोजेक्ट कसे येतात, ते प्रोजेक्ट आल्यानंतर आपण त्यावर कशा पद्धतीमध्ये हायर केला जातो आणि त्या प्रोजेक्टला कंपनी कशा पद्धतीमध्ये डिलिव्हरी प्रोव्हाइड करतात क्लायंटला. आणि ते जे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट आपण जे काम करतो आहे ते प्रोजेक्ट लाईव्ह कसे जातात, युजर कशा पद्धतीमध्ये त्या अप्लिकेशनचा यूज करतो, हे आपल्याला सगळं माहिती करून घ्यायचं. ओके, तो आज आपण एक डेफिनेशन बघणार आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगची. सॉफ्टवेअर टेस्टिंगची डेफिनेशन. ओके, आपल्याला एवढं माहिती आहे की आपण क्वालिटी ऑफ प्रोडक्ट यासाठी काम करतो. प्रोडक्टची जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे आणि दिवसेंदिवस ती चांगली असायला पाहिजे. ओके, आपण त्या क्वालिटीसाठी काम करतोय. मग त्या क्वालिटीच्या प्रॉडक्टमध्ये एकही डिफेक्ट आला नाही पाहिजे. डिफेक्ट इज अ न्यू टर्म इंट्रोड्युस्ड इन सॉफ्टवेअर टेस्टिंग. इश्यू तर सगळेजण म्हणतात, पण डिफेक्ट काय, तुमचा प्रॉडक्ट हा डिफेक्टिव्ह आहे. तुम्ही जेव्हा फ्लिपकार्ट अमेझॉन वरनं काही प्रोडक्ट परचेस करत असणार, तुम्हाला रिटर्न करताना एक रिझन म्हणून विचारतात की तुमचा प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह आहे का. ओके, so defect is the new term introduced in this software testing, which means it affects the software, it affects the application, means dysfunctioning of the application. ज्या पद्धतीमध्ये अप्लिकेशन फंक्शन करायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये नाही करत. ओके, so that is why defect is introduced. So software testing, it is a process. Finding, असं म्हणू शकतो, finding issue. It is a process of finding issue or finding defects in application, in an application, software application. आपण असं पण म्हणू शकतो
किंवा असं पण म्हणू शकतो, इट इज अ प्रोसेस the process of finding issues and finding defects in an application and तो नेक्स्ट पार्ट आहे. इथे आपण म्हणू शकतो की सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये जे आपण फाइंडिंग करतोय अप्लिकेशन मध्ये, ते अप्लिकेशन मध्ये ते डिफेक्ट फाइंडिंग नाही राहिले पाहिजे. फाइंडिंग झाल्यानंतर आपण त्याला रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये मला जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे, मला जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे तेच मिळालं पाहिजे. बरोबर. द प्रोडक्ट शुड बी एरर फ्री अँड बग फ्री. Software testing is nothing but to get the application and the application should be error free or bug free. बग म्हणजे पण इश्यूज होतो आणि एरर म्हणजे पण इश्यूज होतो आणि डिफेक्ट म्हणजे पण इश्यूज होतो. बट या तीनही गोष्टीचा अर्थ वेगळा आहे. पण आता या लेवलला तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, डिफेक्ट, एरर आणि इश्यू एकच गोष्ट आहे. ओके. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये काय असतं की तुमचा जो प्रॉडक्ट असतो डिफेक्ट फ्री असायला पाहिजे, एरर फ्री असायला पाहिजे अँड इट शुड प्रोव्हाइड एक्सपेक्टेड आउटपुट. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल एखादं कॅल्क्युलेटर आहे, कॅल्क्युलेटर मध्ये 10+10 हा 20 दाखवायला पाहिजे. एक्सपेक्टेड आउटपुट मला काय 20. बट समजा काही कारणास्तव त्यामध्ये काही फॉल्ट आला, 10+10 तो काय दाखवत आहे, 10+10 तो दाखवत आहे 100. म्हणजे याचा अर्थ एक्सपेक्टेड इज नॉट इक्वल टू ऍक्च्युअल. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजतंय का सगळ्यांना? बरोबर. ओके. म्हणजे काय असतं की तुमचं जे सॉफ्टवेअर आहे हे एक्सपेक्टेड इक्वल टू ऍक्च्युअल दाखवायला पाहिजे, तरच तुमचं अप्लिकेशन हे एरर फ्री असणार, बग फ्री असणार. जर तुम्ही केबलवर तुम्ही डिश टीव्हीवर कोणते चॅनल लावत आहात आणि समोरच्याने म्हटलं की 100 चॅनल तुम्हाला दिलेले आहेत आणि कनेक्शन म्हणजे जेव्हा तुम्ही सेटटॉप बॉक्स चालू करता तेव्हा 100 चॅनल हे तुम्हाला दिसलेच पाहिजे. जर दिसत नसेल तर तेव्हा तुम्हाला समजून घ्यावं लागेल की तुमच्या सेटटॉप बॉक्समध्ये काहीतरी इश्यू झालेला आहे. 100च्या पुढे ते किंवा 99 किंवा 90च्या पुढे जात नाही. असं पण होऊ शकतं मधले चॅनल स्किप होऊन जातील, मग ऍक्च्युअल इक्वल टू एक्सपेक्टेड मिळणार नाही. मग तुम्हाला रिच आउट करावं लागेल तुमच्या ऑपरेटर सोबत आणि त्याला बोलावं लागेल की अशा पद्धतीमध्ये इश्यू आलेला आहे. बट आपण काय करतो, त्यांना तर सांगून देतो, ठीक आहे, ते आपलं डे टू डे लाईफचं एक्झाम्पल आहे. बट व्हॉट अबाउट इन सॉफ्टवेअर इंडस्ट्री? सो इफ यू आर गेटिंग इश्यूज while टेस्टिंग द application, you should report to the developer. कारण की यामध्ये काही हायरार्की असतं. ते हायरार्की कशा पद्धतीमध्ये असतं ते आज आपण बघणार आहे. बट तुम्हाला रिपोर्ट करायचे असतात इश्यूज. तुमच्या अप्लिकेशनमध्ये टेस्टिंग करताना इश्यूज आले तर ते तुम्हाला रिपोर्ट करावे लागतात. मग आता एवढी मोठी आयटी इंडस्ट्री कशावर चालू आहे? मग हे प्रोजेक्ट येतात कसे? प्रोजेक्ट आल्यानंतर त्यावर काम कशा पद्धतीमध्ये केले जातं? मग ही टीम फॉर्म कशी होते? मग टेक्निकल टीम काय काम करते यामध्ये? मग बिझनेस टीमचा कोणता रोल येतो यामध्ये? मग अकाउंटिंग कशी होते? पैसे कसे डिस्ट्रीब्यूट केले जातात? नंतर हे लाईव्ह कशा पद्धतीमध्ये जातात? हे खूप सारे क्वेश्चन तुमच्या मनामध्ये असते. बट आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर 1 बाय 1 बघायचा. ओके. तुम्हाला एवढं समजलं सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये तुमचं अप्लिकेशन चेक करायचं आहे. इट शुड बी डिफेक्ट फ्री, एरर फ्री और बग फ्री अँड इट शुड प्रोव्हाइड द एक्सपेक्टेड आउटपुट. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग. आता सॉफ्टवेअर टेस्टिंग एक्झॅक्टली कंपनीमध्ये कोणत्या लेवलला असते, कशा पद्धतीमध्ये स्टार्ट होते हे आपण बघू. एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा कन्सिडर करा एखादं अप्लिकेशन आहे, फॉर एक्झाम्पल फेसबुक आपल्याला तयार करायचा आहे. ओके. फेसबुक क्रिएट करायचा आहे. आता फेसबुक तुम्हाला माहिती आहे याचा मालक आहे मार्क झुकरबर्ग. मग मार्क झुकरबर्गला अप्लिकेशन बनवायचं आहे. सुरुवातीला त्या मार्क झुकरबर्गनं काय केलं होतं की त्याच्या कॉलेजच्या लिमिटेड त्यांनी काय केलं होतं, एक प्रोजेक्ट बनवला होता ज्यामध्ये काही लोक कनेक्टेड राहू शकतील. त्याने एक नेटवर्क बनवलं होतं ज्यामध्ये काही लोक कनेक्टेड राहू शकतील एकमेकांसोबत आणि एकमेकांसोबत ते चॅट करू शकतील. असं त्याने अप्लिकेशन बनवलं होतं सुरुवातीला. मग ते अप्लिकेशन कॉलेजच्या लेवलवरनं युनिव्हर्सिटी लेवलला गेलं. मग ते मोठं झालं, त्याच्यामध्ये युजर यायला लागले.
त्यानंतर त्याला तिथनं आयडिया आली की जर मी इथनं लोकांना कनेक्ट करू शकतो, व्हॉट अबाउट द अदर कंट्रीज? इफ आय स्प्रेड द नेटवर्क थ्रू ऑल ओव्हर द वर्ल्ड, I can make an application so that any person can connect to anyone and can chat, can have a video call, okay, and can share the things whatever they want. ओके, मग मार्क झुकरबर्गने काय केलं की आयडिया समोर आणली की त्याला असं वाटलं अप्लिकेशन बनवायचं आपल्याला. त्याने काय केलं, मार्क झुकरबर्गनी त्याच्या बिझनेस टीम सोबत डिस्कशन केलं. डिस्कशन विथ बिझनेस टीम. आता त्याची टीम असतं. आता तुम्हाला माहिती आहे मेटा म्हणून त्यांनी सगळ्या ग्रुपला नाव दिलेलं आहे. त्या अंडरमध्ये फेसबुक येतं, व्हॉट्सअप येतं, त्यानंतर इंस्टाग्राम येतं आणि काही अप्लिकेशन्स येतात. ते मेटा ग्रुपमध्ये येतात. आता फेसबुक जर असेल तर मेटामध्येच येतं. मग मेटा ग्रुपचं एक हेडक्वार्टर कॅनडा आणि युएसच्या बॉर्डरवर ठेवलेलं आहे. सिलिकॉन व्हॅली आपण ज्याला म्हणतो, तिथं मेटाचं ऑफिस ठेवलेलं आहे. आता तिथे मार्क झुकरबर्गनी सुरुवातीला इनिशियल डेजला फेसबुक अप्लिकेशन क्रिएट करायचं ठरवलं होतं. मग त्यांनी काय केलं, डिस्कशन केलं बिझनेस टीम सोबत आणि ही आयडिया त्यांच्या समोर मांडली. ओके, मग आता बिझनेस टीमनं काय केलं, बिझनेस टीमनं डॉक्युमेंटेशन प्रिपेअर केलं. मार्क झुकरबर्ग ही सगळी गोष्ट नाही करणार, त्यांनी फक्त एक आयडिया दिला. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी एक म्हणतो ना, एक कोणता मूवी होता तो, बदमाश कंपनी, की ज्याच्यामध्ये बिझनेस स्टार्ट करायला एक आयडियाची गरज असते फक्त. मग मार्क झुकरबर्गने एक आयडिया दिली. मग आयडिया कोणाला दिली, त्याच्या बिझनेस टीमला. ओके, त्याच्या बिझनेस टीमला आयडिया दिली. एक सेकंड थांबा. ओके, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय? येस येस येस. कुठे होतो आपण, डिस्कशन करणार होतो मार्क झुकरबर्ग त्याच्या बिझनेस टीम सोबत, सो दॅट दे कॅन गेट अ प्रॉपर इन्फॉर्मेशन फ्रॉम द मार्क झुकरबर्ग अँड दे विल क्रिएट द डॉक्युमेंटेशन पार्ट. बिझनेस टीम बिझनेस टीम डॉक्युमेंटेशन सोबत प्रिपेअर करता. आता काय डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करतात बिझनेस टीम? बिझनेस टीम हे डिस्कस करतं की आपल्या पद्धतीचा प्रोजेक्ट, आपली जी आयडिया आहे, ही आयडिया आपण जी मार्क झुकरबर्गने आपल्याला दिलेली आहे, आपण कशा पद्धतीमध्ये इम्प्लिमेंट करायची. मग बिझनेस टीम काय करतं, रिक्वायरमेंट गॅदर करतं. मग तुमच्या मालकाकडनं, मार्क झुकरबर्गकडनं पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन घेतं आणि बिझनेस टीम यावर काम करतं आणि कशा पद्धतीमध्ये अप्लिकेशन राहील, किती लोकांना जोडायचं आहे, आपले युजर्स किती राहतील, आपला सेटअप किती राहील, आपल्याला हेडक्वार्टर्स केल्यानंतर आपल्याला डेटा स्टोरेजसाठी काय राहावं लागेल, आपल्या प्रायव्हसी पॉलिसी कशा असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते लोक डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करतात. आणि एकदा का डॉक्युमेंटेशन प्रिपेअर झालं, मग ते लागतात टेक्निकल गोष्टीवर काम करण्यासाठी. बट बिफोर टेक्निकल ते काय करतात की आपलं अप्लिकेशन कोण बनवेल अशा कंपनीज ते काय करतात, मार्केटमध्ये शोधतात. जसं आता मार्क झुकरबर्गला कोणत्याही आयटी इंडस्ट्रीमध्ये अप्लिकेशन बनवून मिळेल. बट आता समजा फॉर एक्झाम्पल तो इंडियामध्ये सर्च करतोय. इंडियामध्ये फेसबुकचे खूप सारे प्रोजेक्ट चालतात. ओके, फेसबुकचे चालतात, गुगलचे चालतात, भरपूर चालतात.
आता त्यांनी ठरवलं की मला इंडियामध्ये आणि स्पेशली पुणे मुंबईमध्ये जर मला काही अप्लिकेशन बनवून घ्यायचं असेल तर कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत. मग बिझनेस टीम काय करते की अशा कंपन्या शोधून काढते. जसं फॉर एक्झाम्पल इन्फोसिस बनवू शकते प्रोजेक्ट, टीसीएस बनवू शकते, विप्रो बनवू शकतं, कॉग्नी बनवू शकतं, त्यानंतर कॅपजी बनवू शकतं. ओके, एवढ्या साऱ्या कंपन्या असतात. एवढ्या कंपन्या, आता मी तर फक्त तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी म्हटलंय की एवढ्या कंपन्या ते रिच आउट करतील. आता या कंपन्यांकडं प्रोजेक्ट भरपूर सारे असतात. मग मार्क झकरबर्ग काय करतो की आपल्या टीमला सांगतो आपलं बजेट एवढं आहे, आपल्याला ड्युरेशन एवढं पाहिजे आणि एवढ्या ड्युरेशन मध्ये एवढ्या लोकांची कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि प्रायव्हसी पॉलिसी खूप इम्पॉर्टंट आहे. या सर्व बेसिसवर परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे. असं नाही की गव्हर्नमेंट वेबसाईटमध्ये जसं कंपन्यांमध्ये गव्हर्नमेंट वेबसाईट्स असतात त्यावर समजा एकाच दिवशी समजा फॉर्म भरायला आले तर ते सर्व्हर हँग पडून जातं. तसं बिलकुल नाही पाहिजे. लोड त्यांनी घेतला पाहिजे, परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे, सिक्युरिटी प्रॉपर असली पाहिजे, अप्लिकेशन फंक्शनिंग असायला पाहिजे आणि कम्पॅटेबल असायला पाहिजे सगळ्यांसोबत. असं नाही की गुगलच्या एका व्हर्जनवर चालतंय आणि दुसऱ्या व्हर्जनवर चालतच नाहीये, मोबाईलमध्ये चालतंय आणि लॅपटॉपवर चालतच नाहीये, पीसीवर चालतंय आणि लॅपटॉपवर मस्त चालत नाहीये. अशा पद्धतीमध्ये पण असतं. या रिक्वायरमेंट सगळ्या ते काय करतात, कलेक्ट करतात. बिझनेस टीम डॉक्युमेंटेशन बनवते आणि हे डॉक्युमेंटेशन एवढ्या कंपनी सोबत डिस्कस केलं जातं. बट बिफोर सिलेक्टिंग द कंपनी काही पॅरामीटर्स बिझनेस टीम समोर ठेवते की आम्हाला काय पाहिजे, टाइम पाहिजे, टाइम ड्युरेशन आमचं प्रॉपर असायला पाहिजे. ओके, त्यानंतर आमचं बजेट, कॉस्ट, बरोबर. त्यानंतर पंक्च्युअलनेस. ओके, पंक्च्युअलिटी म्हणतो आपण त्याला. पंक्च्युअलिटी असायला पाहिजे की जेवढ्या टाइम पिरियडमध्ये मला रिक्वायर्ड आहे तेवढ्या टाइम पिरियडमध्ये अप्लिकेशन प्रोव्हाइड करून द्या. मग या 2-3 गोष्टीचं लक्षात ठेवून, हे पॅरामीटर लक्षात ठेवून ही कंपनी सिलेक्ट करतात. जसं फॉर एक्झाम्पल इन्फोसिसनं म्हटलं की ड्युरेशन तुमचं 2 वर्षाचा होता, बिझनेस टीमनं म्हटलं मला 2 वर्षामध्ये पाहिजे, मग 2 इयर्स, आम्ही 2 इयर्स मध्ये बनवून देतो. आणि मार्क झकरबर्गनं म्हटलं की मला ड्युरेशन पण स्पेसिफिक पाहिजे आणि बजेट कमीत कमी पाहिजे. मग इन्फोसिस म्हणतंय की आम्ही 2 वर्षामध्ये बनवून देतो आणि आमचं बजेट आहे जवळपास 80 crore रुपीज. ओके, 80 crore मध्ये तुमचा प्रोजेक्ट आम्ही बनवून देतो. त्यानंतर मग टीसीएसचं काय आहे, टीसीएस म्हणतं आम्ही 2 वर्ष बनवून देतो किंवा असं पण म्हणू शकतो आम्ही 2.5 इयर्स मध्ये बनवू शकतो, पण आमचं बजेट तुमच्यापेक्षा कमी आहे, आम्ही 50 crore मध्येच करून देतो काम, फक्त 2.5 वर्ष चालेल आमचं. त्यानंतर विप्रो म्हणत असेल मी 1.5 इयर मध्येच बनवून देतो, बट माझं कॉस्टिंग काय राहील 120 crore, 1.5 वर्षामध्ये. आता इथे 2 वर्षात बनवून देते 80 crore मध्ये. त्यांचं बजेट आता जी कंपनी चांगली असेल आणि बजेट प्रोव्हाइड करून देत असेल प्रॉपर पद्धतीमध्ये त्यांना ते चूज करतील. समजा कॉग्नी म्हणत असेल की मी बनवून देतो 2 इयर मध्ये, बट मला पाहिजे 100 crore. ओके, आणि मग कॅपजी पण लाईन मध्येच आहे. कॅपजी म्हणत असेल मी तुम्हाला एका इयर मध्ये बनवून देतो, बट मला तुमच्याकडनं 150 crore लागणार आहे. आता तुम्ही बघा इथे आपल्याला काय पाहिजे होतं, आपलं मार्क झकरबर्गला टाइम कमी पाहिजे होता आणि कॉस्ट कमी पाहिजे होते, पंक्च्युअलिटी पण आपल्याला पाहिजेच होते. आता हे सगळ्या कंपन्या अशा आहेत की या पंक्च्युअल आहेत. मग पंक्च्युअलिटीचा तुमचा जो इश्यू आहे तो सुटून गेला. ठीक आहे, पंक्च्युअलिटी हा कटून गेला. आता टाइम आणि कॉस्ट, आता इथे बघा टाइम कमीत कमी पाहिजे, मग आता 2.5 इयर्स म्हणताय आणि 50 crores म्हणताय, मग इथे टाइम जास्त झालाय, पैसे जरी कमी झाले, मार्क झुकरबर्ग म्हणेल 2.5 वर्ष मी थांबू शकत नाही, मला लवकरात लवकर पाहिजे. कारण की मार्केटमध्ये ही आयडिया जर कोणाला आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून काय करा, टीसीएस ला कॅन्सल मारून द्या, नाही करायचं टीसीएस सोबत. बट 1 वर्ष पण एवढं पण नाही पाहिजे, माझं एस्टिमेट 2 वर्षापर्यंत होतं. मग इथे आणि पैसे मला कमी पाहिजे होते, मग इथे 1 इयर म्हणताय 150 crore मागताय, हे पण कट झालं कारण की एवढी कॉस्ट नॉट अवेलेबल.
मग राहिल्या 3 कंपन्या. मग आता 3 कंपन्यांमध्ये इन्फोसिस म्हणताय 2 वर्ष 80 करोड, कॉग्नी म्हणताय 2 वर्ष 100 करोड. इथे 20 करोडचा लॉस येऊन राहिला कॉग्नीमध्ये. मग ते काय करतात, कॉग्नीला कॅन्सल मारतात. मग आता हे राहिलं इन्फोसिस 2 वर्षात 80 करोड आणि 1.5 वर्षात 120 करोड. मग हा म्हणताय की 6 महिन्यामध्ये माझं एवढं तर नुकसान होणार नाहीये, कारण की माझे 40 करोड चालले. मग इथे काय होतं, विप्रोला पण कॅन्सल मारण्यात येतं आणि इन्फोसिसला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. इथपर्यंत समजलं का सांगा? यस, नो, प्रियंका, चैताली, प्रतीक बोला. हो समजलं. ओके. आता इन्फोसिसला हा कॉन्ट्रॅक्ट मिळून गेला ऑन द बेसिस ऑफ दिस पॅरामीटर्स. ओके. मग आता इथं काय होतं की टेक्निक, आता हे तर झालं तुमचं, काय झालं, आयडिया पण डिस्कस झाली, बिझनेस टीमचं डॉक्युमेंटेशन पार्ट पण कम्प्लीट झाला त्यांच्याकडनं. आता ते लोक काय करतील, इन्फोसिसला व्हिजिट करतील आणि इन्फोसिस समोर हे सगळ्या गोष्टी डिस्कस करतील. मग इन्फोसिसची बिझनेस टीम राहतं, कारण की इन्फोसिसची बिझनेस टीम काय करणार आहे, या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणार आहे, कारण की आता त्यांना काय करायचं आहे, बिझनेस करायचा आहे. ओके. मग इन्फोसिसची बिझनेस टीम प्लस FB बिझनेस टीम हे एकमेकांसोबत डिस्कशन करतील आणि जे डॉक्युमेंटेशन या टीमनी बनवलेलं आहे मार्क झुकरबर्गच्या, ते सगळं डॉक्युमेंटेशन यांच्यासोबत डिस्कस केलं जाईल इन्फोसिस टीमच्या बिझनेस टीम सोबत. आपण म्हणतो ना की बिझनेसचे पर्सन वेगळे असतात. बिझनेसचे पर्सन हे HR लेवल MBA रिलेटेड असतात, जे मॅनेजमेंटमध्ये असतात. त्या मॅनेजमेंट मधल्या लोकांसोबत हे प्रोजेक्ट डिस्कस केला जातं, ज्यांना आपण VP म्हणतो, व्हाईस प्रेसिडेंट. हे जे VPs असतात कंपनीजमध्ये, या लोकांसोबत बिझनेसचं काम बघितलं जातं. समजा क्लायंट येत असतील तर क्लायंटच्या सोबत हे VP लोक डिस्कशन करतात. ओके. आपल्यापर्यंत या गोष्टी येत नाहीत, कारण की हे वर मॅनेज केलं जातं. मग बिझनेस टीमचा आयडिया यांच्यासोबत झाली तर मग काय होते पुढे चालून, की इन्फोसिस कंपनी कन्फर्म झाली, प्रोजेक्ट इथनच बनवून घ्यायचा आहे, ड्युरेशन ठरलेलं आहे 2 वर्ष आणि पैसे 80 crores ठरलेले आहे. ओके. मग आता इन्फोसिसमध्ये बिझनेस टीम बिझनेस सेटल करून देते आणि प्रोजेक्ट आपल्याकडे घेऊन येतं. मग इन्फोसिस काय करतं, बिझनेस टीम काय करतं, इन्फोसिसच्या टेक्निकल टीमला कॉन्टॅक्ट करते. इन्फोसिस टेक्निकल टीम फॉर्म केल्या जातं. इथं फॉर्मेशन होतं टेक्निकल टीमचं. ओके. आता टेक्निकल टीम एक्झॅक्टली कशी असते, तुम्हाला माहिती असेल की तुमचा मॅनेजर असतो, तुमचा मॅनेजरच्या वर मॅनेजर असतो आणि अशी तुमची काय होत असतं, कंपनीमध्ये हायरार्की बनत राहतं. मग इथे टेक्निकल टीम्स इथे काय होतं, फॉर्मेशन होतं. मग कशा पद्धतीमध्ये फॉर्मेशन होतं, जसं आपण म्हणतो इथे व्हाईस प्रेसिडेंट VP असतात कंपनीमध्ये. हे व्हीपी काय करतात, यांच्या अंडरमध्ये वेगळे वेगळे मॅनेजर्स असतात. मग आता इथे अकाउंटिंग मॅनेजर असतो, जसं आता इथे म्हणू शकतो मी तुम्हाला अकाउंटिंग मॅनेजर. अकाउंटिंग मॅनेजर कोण असतं, जो तुम्हाला पैसे प्रोव्हाइड करतो. अकाउंटिंग मॅनेजर पैसे प्रोव्हाइड करतो. जसं 80 crore बिझनेस आहे, 80 crore मध्ये सॉफ्टवेअर किती इन्स्टॉल करायचे, त्याची कॉस्ट किती लागणार आहे, तुम्हाला किती लोक फॉर्म करावे लागणार आहे, किती लोक तुम्हाला भरती करावं लागणार आहे, सॉफ्टवेअर टेस्टर किती आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर किती आहे, डेव्हऑप्सची टीम किती, बिझनेस अनालिस्ट कसे असतील, मॅनेजर किती पाहिजे, TL पाहिजे का, टीम लीड पाहिजे का, अशा पद्धतीमध्ये इथे टीम फॉर्मेशन होते. मग अकाउंटिंग मॅनेजर असतो, त्यानंतर डिलिव्हरी हेड असतो, किंवा इथे म्हणू शकतो आपण डिलिव्हरी मॅनेजर असतो काही कंपनीला, डिलिव्हरी हेड किंवा डिलिव्हरी मॅनेजर. ओके. VP काय करतं, VPला समजून जातं की ही टीम आपल्याला फॉर्म करायची आहे आणि आपल्याला अकाउंटिंग मॅनेजर सोबत कॉन्टॅक्ट करावं लागेल. अकाउंटिंग मॅनेजरला माहिती राहतं किंवा VPला पण माहिती राहतं की या मॅनेजरच्या अंडरमध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट द्यायचा आहे. म्हणजे मॅनेजमेंट ठरवतं कोणत्या मॅनेजरला प्रोजेक्ट द्यायचा आहे. मग डिलिव्हरी हेड आणि डिलिव्हरी मॅनेजरला कॉन्टॅक्ट दिल्यानंतर डिलिव्हरी हेडच्या अंडरमध्ये डिफरंट प्रोजेक्ट मॅनेजर असतात. डिफरंट प्रोजेक्ट मॅनेजर, ज्याला आपण PM म्हणतो.
प्रोजेक्ट मॅनेजर असतात, त्या प्रोजेक्ट मॅनेजरला आता 1-2 प्रोजेक्ट असतात प्रोजेक्ट मॅनेजरच्या अंडरमध्ये, जास्त पण असतात. एखाद प्रोजेक्ट नसतो. प्रोजेक्ट मॅनेजरच्या अंडरमध्ये भरपूर सारे प्रोजेक्ट असतात. जसं डिलिव्हरी हेडच्या अंडरमध्ये 10-12 प्रोजेक्ट असले, प्रोजेक्ट मॅनेजरच्या अंडरमध्ये 2-3 प्रोजेक्ट असतात. जसं डिलिव्हरी हेडच्या अंडरमध्ये 10-12 प्रोजेक्ट आणि 10-12 प्रोजेक्ट मॅनेजर असे पण असतात. किंवा एका मॅनेजरच्या अंडरमध्ये 3 प्रोजेक्ट असतात आणि तो मॅनेजर त्या डिलिव्हरी हेडच्या अंडरमध्ये असतो. ओके. मग आता इन्फोसिसकडे प्रोजेक्ट आलेला आहे टेक्निकल टीमकडे. मग टेक्निकल टीम फॉर्म होते. डिलिव्हरी हेड काय म्हणतो की प्रोजेक्ट मॅनेजरला याला फेसबुक आता हँडल करायचं आहे. मग प्रोजेक्ट मॅनेजरला म्हणतो आपल्याला एवढं काम करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, एवढे लोक पाहिजेत. ओके. मग तो काय करतो, एक टीम फॉर्म करतो. त्यात तो म्हणतो की मला समजा फेसबुकवर काम करायचं आहे 2 वर्षामध्ये आणि आउटपुट प्रोव्हाइड करायचं आहे. मी काय करतो, 40 लोकांची टीम बनवतो. डिपेंड ऑन वर्क. जर त्यांनी म्हटलं जर 20 लोकांसोबत हे काम चालते तर 20 लोकांची पण टीम बनवल्या जाते. असं नाही की कंपनीमध्ये एकाच प्रोजेक्टमध्ये भरपूर सारे लोक असतात. 20ही लोक काम करू शकतात, 30ही लोक काम करू शकतात. ओके. डिपेंड ऑन द प्रोजेक्ट. जर प्रोजेक्ट वास्ट असेल तर जास्त तुमचे लोक तिथे ऍड केल्या जातील. ओके. आता समजा फॉर एक्झाम्पल फेसबुकला बनवायला 40 जास्त होतील, आपण 20 कन्सिडर करू. 20 ते 25 लोक आपल्याला पाहिजे. मग 20 ते 25 लोकांना हँडल करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरला एक लीड पाहिजे असतो. मग तो काय करतो, एक टीम लीड हायर करतो. टीम लीड कोणी पण असतो, क्यूए पण असतो म्हणजे इंजिनियर, क्यूए इंजिनियर किंवा डेव्हलपर पण असतो. ओके. किंवा आर्किटेक्ट पण असतो. तर टीम लीड तो काय करतो, हायर करून घेतो. मग आता टीम लीड तर हायर करतो, सोबतच तो काय करतो, एक आर्किटेक्ट हायर करतो. आर्किटेक्ट काय करतो की तुमच्या अप्लिकेशनचा लेआउट बनवतो, कशा पद्धतीमध्ये लेआउट बनलं पाहिजे. ओके. तर प्रोजेक्ट मॅनेजर असतो, त्यानंतर आर्किटेक्ट असतो, त्यानंतर डेव्हलपमेंट टीम असतं, डेव्हलपमेंट टीम, त्यानंतर क्यूए टीम असतं, क्वालिटी टीम. ओके. देन डेव्हऑप्स असतात, जे तुमचं अप्लिकेशन प्रोडक्शनला पाठवतात. म्हणजे विचार करा, तुमच्याकडे प्रोजेक्ट आला, हे बिझनेसचे लोक असतात, हे बिझनेसचे लोक आणि ही टेक्निकल टीम असतात. मग ही बिझनेसचे लोक यांना काम सांगतात. मग समजा डेव्हऑप्सची टीम, क्यूए टीम, डेव्हलपमेंट टीम यांना काही इश्यू असला तर हे टीम लीडला सांगतात आणि मग प्रोजेक्ट मॅनेजरला सांगतात. आणि एस्कलेशन असेल, मोठी गोष्ट असेल, एस्कलेट करायची असेल तर मग ते लोक काय करतात, डिलिव्हरी हेड किंवा डिलिव्हरी मॅनेजरला रिच आउट करतात. बट आपले प्रॉब्लेम प्रोजेक्ट मॅनेजर सॉल्व्ह करून देतो, आपल्याला इथपर्यंत जायची गरज नसते. ओके. सो इन दिस वे एक टेक्निकल टीम फॉर्म होते. आणि एक बिझनेस अनालिस्ट पण असतो. तो काय असतो काय नाही हे मी नंतर सांगतोच तुम्हाला. बट बिझनेसच्या गोष्टी तोच करतो आपल्यासोबत. कारण की आता प्रोजेक्ट मॅनेजरला काही अडलं असेल तर मग तो प्रत्येक वेळी डिलिव्हरी हेडला नाही सांगू शकत. मग यांच्यामध्ये एक पर्सन असतो, जो मी तुम्हाला इथे बोललेलो की बिझनेसची टीम असते, एक हा पर्सनच असतो जो मार्क झुकरबर्ग आणि आपल्या टेक्निकल टीम मधला मीडियम असतो, ज्याला आपण म्हणतो बिझनेस अनालिस्ट. BA. Business analyst is the medium between the client and the technical team or the organization. जर तुम्हाला काही इश्यू असेल तर BA ला विचारा. BA ला अप्लिकेशन बद्दल छोट्यातली छोटी गोष्ट माहिती असते. ओके. आणि इथं फक्त यालाच नसतं माहिती, सॉरी, इथं फक्त टेक्निकल टीमच याला कॉन्टॅक्ट नाही करू शकत, याच्याकडनं तुमचा मार्क झुकरबर्ग पण काय करतो, फॉलोअप घेतो. कारण की मार्क झुकरबर्ग तुमच्या टेक्निकल टीमला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत नाही. करू शकतो, नो डाऊट, बट तो काय करणार आहे, कोणत्या डेव्हलपरला विचारणार आहे का, तो नाही विचारणार. टेस्टरला विचारणार आहे का, नाही विचारणार. मॅनेजरला विचारू शकतो कदाचित, बट मॅनेजरला एवढं नाही माहिती राहील जेवढं तुमचा बिझनेस अनालिस्टला याबद्दल माहिती राहील. बिझनेस अनालिस्ट शेवटी बिझनेस अनालिस्टला कोण रिपोर्ट करणार, मॅनेजर रिपोर्ट करणार. हा जो मॅनेजर आहे, हा मॅनेजर बिझनेस अनालिस्टला पण रिपोर्ट करतो, डिलिव्हरी हेडला पण रिपोर्ट करतो आणि याच्यावरती जेवढेही लोक आहेत त्या सगळ्यांना रिपोर्ट करतो तुमचा मॅनेजर. गॉट इट? इथपर्यंत समजलं का? येस. कोण असतो बिझनेस अनालिस्ट सांगा बरं.
mediator between client and a technical team. करेक्ट. आणि समजा या प्रोजेक्टमध्ये काय चालू आहे काय नाही, क्लायंटला जर हेल्प करायची, क्लायंटला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तो कोणाला रिच आउट करेल? Business analyst. बिझनेस अनालिस्टला. ओके, म्हणजे हा जो पर्सन आहे हा मीडियम असतो दोन गोष्टींमधला. ओके, आता ही प्रोसेस कशा पद्धतीमध्ये चालते, डॉक्युमेंटेशन कशा पद्धतीमध्ये होते, त्यानंतर कोणत्या टीमला कनेक्ट करायचं, कोणत्या रिक्वायरमेंट ठेवायच्या, कोणते डोमेन सिलेक्शन करायचे, कशा पद्धतीमध्ये रोडमॅप असेल आपल्या ऍप्लिकेशनचा, हे सगळं बिझनेस अनालिस्ट हँडल करतो. तो कसा हँडल करतो, काय हँडल करतो, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, फक्त एवढं काय करा की लक्षात ठेवा ही टेक्निकल टीम आहे, ही हायरार्की आहे, ही अशा पद्धतीमध्ये हायरार्की असते तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये. आणि फक्त आयटी इंडस्ट्रीमध्ये नाही, सगळ्या कंपनीजमध्ये अशा जवळपास हीच हायरार्की असते. काही लोक आपल्या लेवलचे जसे क्यूए किंवा डेव्हलपमेंट टेक्निकल टीम मध्ये असतात, त्यांच्यावर ते मॅनेजर्स असतात, मॅनेजरला पण वर उत्तर द्यावं लागतं आणि त्याच्यावरती पण बिझनेस टीम असते त्यांची. अशा पद्धतीमध्ये हायरार्की असतात. ती सगळ्या कंपनीमध्ये असतात, छोट्यातल्या छोट्या कंपनीमध्ये पण असतात, गव्हर्नमेंटमध्ये पण अशाच पद्धतीमध्ये हायरार्की असतात. ओके, सो दिस इज अ जनरलाइज प्रोसेस म्हणू शकतो आपण. ठीक आहे, चालेल. तर आज इथे थांबू आणि उद्या कंटिन्यू करू. अमित सर तुमचा जावाचा सेशन चालू करणार आहे. ओके, सो आज आपला इथे संपला, आपण उद्या कंटिन्यू करू. सो थँक्यू गाईज, हॅव गुड नाईट, बाय. Okay. आणि 2 मिनिट ब्रेक घ्या, मग अमित सर चालू करतील जावाचं सेशन. अमित सर जॉईन झालेले आहेत. ठीक आहे. Okay. Hello everyone, good evening. Hello, good evening. Good evening. Okay, sir, let's start your automation session. ठीक आहे, तर त्याआधी एक जस्ट आपण इंट्रोडक्शन सेशन घेऊया. ऍक्च्युली काल तुमचं बॅच सुरू झाली, काल डेमो लेक्चर झालं, इंट्रोडक्शन लेक्चर. ठीक आहे,
तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की काय आपण शिकणार आहोत, ठीक आहे, किंवा कशा रिलेटेड शिकणार आहोत. ओके, त्याचं आपल्याला काय बेनिफिट्स आहेत. ओके, तर त्याआधी हे सगळं कंटिन्यू करण्याआधी आपण एक छोटे इंट्रोडक्शन सेक्शन घेऊया. ठीक आहे, जस्ट मी माझं इंट्रोडक्शन करतो, तुम्ही तुमचं करा. ठीक आहे, जस्ट काही नाही, नाव गाव आणि तुम्ही काय करता, काय शिकलात, ठीक आहे, कुठे वर्किंग असाल तर किती एक्सपिरियन्स आहे वगैरे. ठीक आहे, चालेल. सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. सो माय नेम इज अमित पराते. मी जवळपास 7 ते 7.5 वर्ष झाले सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये आहो. ओके, तर त्यामध्ये मॅन्युअल ऑटोमेशन, API, डेटाबेस, त्यानंतर अझूर डेव्हऑप्स ह्या सगळ्या टेस्टिंग मी परफॉर्म करतो. ओके, आणि सध्या मी वोल्टर्स क्लूवर या कंपनीमध्ये आहो. आणि या हे माझं बेसिक इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे, तर वन बाय वन बाकीचे पण इंट्रोड्यूस करा. फर्स्ट मी नाव घेतो चैताली. चैताली गुलाब. Yes. I'm Chaitali Gulab. I have completed my engineering from Pune. My pass out year is 2014. Currently, I am working in HCL Tech as a associate consultant. I have total 4+ experience in associate consultant role. ओके, नेक्स्ट प्रशिक तायडे. हाय, हॅलो. प्रशिक तायडे, अमरावतीमध्ये राहतो. सध्या करंट वर्किंग आहे स्पेक्ट्रम कन्सल्टन्सी. क्लायंट आहे एनव्हिडिया. ओके, आणि माझा एक्सपिरियन्स आहे 3.5 इयर्स. ओके, Yeah. ठीक आहे. नेक्स्ट प्रियंका. मी प्रियंका तिरटकर. माझं पासआउट 2019मध्ये झालं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. त्यानंतर मी गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन केलं, त्याच्यामध्ये नाही झालं माझं, त्यामुळे आता IT मध्ये जायचं. ओके, ठीक आहे. ओके, तर मोस्टली आता सगळे ग्रॅज्युएट आहेत, तर सगळ्यांना बेसिक जे काही डे टू डे लाईफमध्ये सुरू आहे, म्हणजे इन द IT इंडस्ट्री किंवा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये, तर बेसिक सगळ्यांना नॉलेज आहे. ठीक आहे, कोणी असं नाही की BA वगैरे करून आलेलं आहे. ओके, असं काही गरजेचं पण नाही. BA करून आलं असेल तरी आम्ही त्याला ट्रेन करतो आणि प्रॉपर ट्रेन होतात पण. ठीक आहे, जसे तुमचे सेशन्स होईल तसे तुम्हाला जे काही आमचे मागील बॅच मधले प्लेसमेंट झालेले स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, त्यांच्यासोबत तुमचं कम्युनिकेशन होईल. तर त्यामध्ये तुम्हाला BA वाले पण BCom वाले पण तुम्हाला दिसतील. ठीक आहे, आणि त्यांचे प्रॉपर प्लेसमेंट झालेलं आहे. ओके, तर असं काही जरुरी नाही की तुम्हाला जस्ट इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे. ओके, जस्ट एक डिग्री पाहिजे. बिकॉज IT इंडस्ट्रीमध्ये एंटर करण्यासाठी तुम्हाला असं काही कोणताच क्रायटेरिया नाहीये. ठीक आहे, जसं कॅम्पस प्लेसमेंटमध्ये क्रायटेरिया असतो की 60% 70% असं पाहिजे थ्रू आउट द इयर. ठीक आहे, तसा आता तरी क्रायटेरिया नाही आहे. ठीक आहे, जर तुमच्याकडे एखादा ट्रेनिंग सर्टिफिकेट असेल, तुमच्याकडे नॉलेज असेल, ठीक आहे, आणि एक डिग्री असेल, बस तुम्ही कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकता. तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. ठीक आहे, सगळं आता डिपेंड आहे तुमच्या नॉलेजवर. गॅप पण मॅटर करत नाही मोस्टली. ठीक आहे, कारण की आता कंपनीज गॅपवाल्या लोकांना पण प्रिफर करतात. असं नाही की तुमचं पासआउट इयर 13-14 असेल, 15-16 असेल आणि आतापर्यंत तुम्ही काय केलं. ठीक आहे, तर ते पण मॅटर करत नाही. तुमचं नॉलेज असेल जेवढं त्यांना पाहिजे आहे, त्या बेसिसवर तुम्हाला ते कन्सिडर करू शकतात. ओके, फक्त नॉलेज इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण क्लास ॲज अन क्लास घेत नाही. म्हणजे जसं की एखादी गोष्ट शिकवली
ठीक आहे, आणि झालं. तसं नाही, आपण त्यावर प्रॅक्टिस घेतो, ते कुठं अप्लाय होते ते पण सांगतो आपण. ओके, की असं नाही एखादा टॉपिक शिकवला झालं सोडलं, तसं नाही. तो टॉपिक कुठं अप्लाय होते, कंपनीमध्ये तो कसं तुम्ही अप्लिकेशनला आणू शकता आणि त्याचा फीडबॅक काय राहील, आणि तुमचं त्यावर म्हणजे व्हॉट एव्हर कंपनीवर आपण जेव्हा आपण जॉईन करू, ठीक आहे, त्यावर तुमचं बेसिकली तिथे हे काय राहणार, ठीक आहे. कोणताही म्हणजे टॉपिक जो आपण कन्सिडर करतो, ठीक आहे, जसं मॅन्युअल टेस्टिंग असेल, ऑटोमेशन टेस्टिंग असेल, डेटाबेस असेल, SQL असेल, ओके, हे कुठं कुठं यूज होता, कोणत्या कोणत्या लेवलमध्ये यूज होते, ओके, हे सगळं आपण तुम्हाला ट्रेनिंग देतो, ठीक आहे, प्रॉपर. असं नाही की फक्त एक क्लास घेतला, टॉपिक कव्हर केले, असं नाही. ओके, सगळ्या गोष्टी कुठे यूज होणार ते आपण प्रॉपर तरीकेने स्ट्रक्चर्ड केलं आहे हा ट्रेनिंग सेशन. ओके, यामध्ये तुम्हाला जेव्हा ज्याची गरज असेल ते तुम्हाला शिकवण्यात येईल. असं नाही की स्टार्टिंगलाच आम्ही सगळं स्टार्ट करून टाकणार, असं नाही. ठीक आहे, जसं तुमचं आता मॅन्युअल स्टार्ट होईल, आजपासून झालं आहे बेसिक इंट्रोडक्शन. ओके, तसं आता तुमचं हे ऑटोमेशन साइड बाय साइड चालू होईल. ओके, हे 2 सेपरेट टॉपिक्स आहेत, मॅन्युअल आणि ऑटोमेशन. ओके, बट दोन्ही वेने आपण काय करतो, अप्लिकेशनच टेस्ट करतो. ओके, मॅन्युअली आणि ऑटोमेशननी. ओके, आता याच्या नावावरून तर तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे, मॅन्युअल मध्ये आपण मॅन्युअली टेस्ट करतो, म्हणजे ह्युमन इंटरफेरन्सने टेस्ट करतो, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ह्युमन रिक्वायर्ड आहे. ओके, मॅन्युअल टेस्टिंग करायसाठी. ओके, म्हणजे थ्रू आउट द सेशन, म्हणजे स्टार्टिंग पासून तुम्ही जे टेस्टिंग स्टार्ट कराल तर एंडिंग पर्यंत त्यामध्ये एम्प्लॉईची किंवा ह्युमनची रिक्वायरमेंट राहणार, बिकॉज ते मॅन्युअली होते. ओके, जसं आपण कोणतं अप्लिकेशन ओपन करतो, त्यामध्ये लॉग इन क्रेडेन्शियल्स टाकतो, ठीक आहे, त्यानंतर जे काही फंक्शनॅलिटी आहे ते आपण चेक करतो, तर ते कसं मॅन्युअली करतो आपण. ओके, जसं लॅपटॉपवर करत असाल तुम्ही विथ द हेल्प ऑफ माऊस, तुम्ही मॅन्युअली करता, तर ही झाली तुमची मॅन्युअल टेस्टिंग. बट हेच सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोग्रामिंग थ्रू करता. ओके, त्यामध्ये जसं कमी इंटरफेरन्स, ह्युमन इंटरफेरन्स असते. ओके, ऑब्विसली तुम्ही प्रोग्रामिंग लिहाल तर डायरेक्टली चॅट मधून लिहिणार नाही तुम्ही. ओके, चॅट मधून पण लिहितो आपण. इवन कंपनीज मध्ये आता चॅटबॉट आले आहे जे आपण लिगली यूज करू शकतो. इवन तुमचे मॅनेजर्स, लीड तुम्हाला यूज करायला लावतात. कशासाठी, तर ते जे काही आपण कोडिंग करतो त्याला ऑप्टिमाइज करायसाठी. ओके, स्ट्रक्चर्ड वेनी तिथे सेटल करायसाठी. ओके, असं नाही की कोणी काही कोडिंग लिहून घेत आहे. ओके, किती लेंदी कोड लिहित आहे, ठीक आहे, त्यामध्ये काही म्हणजे प्रॉपर स्ट्रक्चर नाहीये. ओके, काही यूज नाही होत आहे तरी त्या कोडमध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायसाठी आपण तिथे चॅटबॉटचा यूज करतो. ओके, असं नाही की सगळा कोडच तुम्ही त्या चॅटबॉट थ्रू लिहाल, असं होत पण नाही. ओके, तर काही काही बेसिक आपल्याला गोष्टी हेल्प करायसाठी आपण चॅटबॉटचा यूज करतो. ओके, नॉर्मली आता तुम्ही सगळ्यांनी ChatGPTचा यूज केला असेल. ओके, मोस्ट ऑफ द लोकांनी आता गिबली ट्रेंड सुरू आहे, सगळ्यांनी क्रिएट केलेच असेल फोटोज. ओके, तर ते आपण एक त्यामध्ये तुम्ही कोणताही क्वेश्चन रेस कराल तर त्याबद्दलचा तुम्हाला एक प्रॉपर आन्सर भेटतो. ठीक आहे, तसंच इंडस्ट्रीमध्ये पण आता असे चॅटबॉट आले आहे, अप्लिकेशन्स आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणतेही क्वेरी टाकाल, कोणते तुमचे प्रोग्रामिंग कन्सेप्ट टाकाल, तर ते तुम्हाला रिझॉल्व्ह करून देतात किंवा ऑप्टिमाइज करून देतात. ओके, तर ह्या गोष्टी आपण समोर जाऊन बघूया. ठीक आहे, तर बेसिक आता तुम्हाला जस्ट मी आता आजच्या सेशन मध्ये एक डिफरन्स सांगतो की मॅन्युअल आणि ऑटोमेशनचा डिफरन्स काय आहे. ओके, जसं आता तुम्ही जर 5 ते 7 वर्ष आधी जर बघितलं असेल, ओके, आय डोंट नो तुम्ही तेव्हा सर्च करत होता कंपनीज की काय, बट त्यावेळेस तुम्हाला ओपनिंग फक्त मॅन्युअलच्या दिसल्या असतील. ओके, किंवा 5 ते 7 वर्ष आधी फक्त मॅन्युअल टेस्टिंगच्या ओपनिंग्स होत्या. ओके, ऑटोमेशन क्वचित होत होतं, कोणत्या स्टँडर्डाइज कंपनीमध्येच ऑटोमेशन होत होतं. ओके, बाकी कोणी फॉलो करत नव्हतं ऑटोमेशन. ओके, बिकॉज तेव्हा तो ट्रेंड नव्हता किंवा त्यांना ऑटोमेशनचं काय महत्व आहे, फायदा काय आहे ते माहित नव्हतं. ओके, मग हळूहळू काय झालं, अप्लिकेशन वास्ट व्हायला लागले, अप्लिकेशनचे फंक्शनॅलिटी वाढायला लागल्या. ओके, आता कोणताही अप्लिकेशन कंपनीकडे डेव्हलपमेंटसाठी आला तर तो काही सडन 5-10 दिवसात
कम्प्लीट होत नाही किंवा 5-10 महिन्यात पण कम्प्लीट होत नाही. ओके, ह्या एवढ्या IT इंडस्ट्रीज मोठ्या झाल्या कशामुळे? हे सगळे अप्लिकेशन डेव्हलपमेंटमुळे. तर अप्लिकेशन हा सहजासहजी डेव्हलप होत नाही. ओके, आणि झाला तरी तो प्रॉपर युजरच्या युजेससाठी जात नाही. ठीक आहे, तर त्याला प्रॉपर डेव्हलपमेंट पूर्ण सायकल लागते. ओके, अप्लिकेशन डेव्हलपमेंट सायकल हे तुम्ही मॅन्युअल मध्ये शिकाल. ठीक आहे, की अप्लिकेशन कसा डेव्हलप होतो, त्याच्या स्टेजेस काय आहेत. ओके, अप्लिकेशनच नाही तर कोणतीही गोष्ट असो. ठीक आहे, तुम्ही जर कधी डिस्कवरीवर असेंब्ली लाईन जर बघितली असेल, कोणत्याही गोष्टीची असेल, कार, टीव्ही, वॉशिंग मशीन, काही असेल. ओके, कोणताही प्रॉडक्ट असेल, त्याची जर असेंब्ली लाईन तुम्ही बघितली असेल, तर प्रॉडक्ट हा स्टार्टिंग पासनं डेव्हलप होत जातो. ओके, पहिले त्याचा प्रोटोटाइप येतो. ओके, त्याचे एक ब्लू प्रिंट येते की तो कसा दिसायला पाहिजे. मग ते डिझाईन होते. ओके, त्याचे पार्ट्स कसे असायला पाहिजे. ओके, मग ते पार्ट्स क्रिएट होतात आणि त्यानंतर ते पार्ट्स असेंबल होतात. तर ही एक प्रोसेस आहे. डायरेक्टली एक पार्ट बनवला, असेंबल केलं, दुसरा पार्ट बनवला, असेंबल केलं, असं होत नाही. ठीक आहे, 1 बाय 1 ह्या स्टेप्स फॉलो होतात. ठीक आहे, कोणतंही डेव्हलपमेंट असो, बाईक असो, कार असो. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही पहिले बॉडी बनवाल कारची, त्यानंतर इंजिन टाकाल, त्यानंतर सीट्स लावाल, असं होत नाही. ठीक आहे, पहिले बॉडी, एक स्ट्रक्चर, एक फ्रेमवर्क त्याचं डेव्हलप होते. ठीक आहे, मग त्याच्या वायरिंग त्यामध्ये इन्स्टॉल होतात. त्यानंतर बेसिक जे काही हे सगळं आहे त्याच्यामधलं स्ट्रक्चर, ते बेसिक एक एक स्टेप वाईज डेव्हलप होत जाते. ठीक आहे, जसं तुम्ही लॅपटॉप घ्याल, मोबाईल घ्याल. ठीक आहे, आता मोस्टली युट्यूबवर सगळेच व्हिडिओ अवेलेबल असतात. ओके, तुम्ही जर लॅपटॉप असेंब्लीचा व्हिडिओ बघाल तर त्यामध्ये पण तुम्हाला दिसते. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप हे सगळं असेंब्ली होत जाते. तसंच सॉफ्टवेअरचं पण असते. सॉफ्टवेअर डायरेक्टली असं आला, त्यांनी सांगितलं की नाही असं मला अप्लिकेशन पाहिजे, बनवून टाक, असं होत नाही. ओके, प्रॉपर स्ट्रक्चर्ड वेनी होते. त्याला त्याच्या रिक्वायरमेंट्स द्यावं लागते. त्याला इन द सेन्स जो ज्याला अप्लिकेशन पाहिजे आहे. ठीक आहे, तो त्याच्या रिक्वायरमेंट सांगेल एका कंपनीला. ओके, कंपनी त्यानुसार इस्टिमेट करेल की या अप्लिकेशनला किती वेळ लागू शकतो डेव्हलप व्हायसाठी. ओके, किती वेळ लागू शकतो, किती कॉस्टिंग येऊ शकते, किती लोकांची टीम लागू शकते. ओके, हे सगळ्या गोष्टी कंपनी त्या क्लायंटला सांगते. क्लायंटला जर ते मान्य असेल तर तो प्रोजेक्ट कंपनीकडे देतो. ओके, कंपनीकडे प्रोजेक्ट आलं तर कंपनी काय करते, त्यानुसार टीम हायर करते. ओके, जर ऑलरेडी त्यांच्या कंपनीमध्ये एक्झिस्टिंग टीम असेल किंवा एक्झिस्टिंग लोक असेल जे की इकडे तिकडे वर्क करत आहे, बट ते दुसऱ्या प्रोजेक्टवर वर्क करू शकतात. ओके, जर असेल कोणी त्यांच्या टीम कंपनीमध्ये तर ते त्यांनाच उचलतात. ओके, मोस्टली आता असं नाही की सगळे प्रोजेक्ट एक डेडलाईन वरच चालू असतात. ठीक आहे, कोणते प्रोजेक्ट सध्या स्टार्ट झाले असतात तर ते इनिशियल लेवलमध्ये हेडॅक कमी असतो किंवा काम कमी असते, किंवा कोणते प्रोजेक्ट मॉडरेट लेवलला आले असतात. ओके, त्यावेळेस काम जास्त असते. ओके, किंवा कोणते प्रोजेक्ट एंडिंगला आले असतात. ठीक आहे, त्यावेळेस फक्त सपोर्टचा काम असतो. ओके, म्हणजे काही ब्रेक झालं तर एक सपोर्ट द्यायचा. ठीक आहे, की त्यामध्ये काय इश्यू झाले ते रिझॉल्व्ह करायचे. तर प्रत्येक प्रोजेक्टचे एक लेवल असते. ओके, त्यानुसार टीम ठरवल्या जाते. ओके, आता स्टार्टिंग झाली प्रोजेक्टची. ठीक आहे, अप्लिकेशन डेव्हलप करायचं, तर त्यावेळेस मग टीम क्रिएट होते. ओके, कंपनी टीम क्रिएट करते. तर मग त्यांना कोणते डेव्हलपर्स पाहिजे, बॅक एंड पाहिजे, फ्रंट एंड पाहिजे, किती डेव्हलपर्स पाहिजे. ओके, हे डिपेंड कशावर असते की बेसिक तो सॉफ्टवेअर किती दिवसात अवेलेबल झाला पाहिजे याच्यावर डिपेंड असते. त्याच्या मागे किती लोकांची टीम लावायची. ओके, मग टेस्टर किती पाहिजे. ठीक आहे, जसं सरांनी सांगितलं असेल, आता डिस्कस झालं असेल, प्रॉडक्ट ओनर, बिझनेस अनालिस्ट, ओके, स्क्रम मास्टर, हे सगळे टीमचे पार्ट असतात. ओके, सगळ्यांचं काम डिफरंट असते. ओके, डेव्हलपर अप्लिकेशन डेव्हलप करतो, टेस्टर अप्लिकेशन टेस्ट करतो, टीम लीड त्यांना गाईड करतो. ओके, प्रॉडक्ट ओनर असेल, स्क्रम मास्टर असेल, बिझनेस अनालिस्ट असेल, यांचं काम काय, रिक्वायरमेंट जमा करणं. ओके, त्यांना प्रॉपर वेने स्ट्रक्चर करणं आणि डेव्हलपरला देणं. ठीक आहे, मग डेव्हलपर त्यावर सांगेल की हा रिक्वायरमेंट कधीपर्यंत कम्प्लीट होऊ शकते.
ठीक आहे. तर हे सगळं कसं होते, स्टेप बाय स्टेप होते. ओके. मग परत त्यामध्ये परत ब्रेकिंग येतात की 2-2 हप्त्याची तुमची स्प्रिंट डेव्हलप होईल. ओके. स्प्रिंट इन द सेन्स एक टाइम पिरियड असतो. ओके. आपण काय डेव्हलप केलं, ठीक आहे, त्यामध्ये किती फंक्शनॅलिटी डेव्हलप झाली, ती वर्किंग आहे की नाही, ठीक आहे, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप चेक करत असतो. ओके. जसं एखादं अप्लिकेशन आला, अप्लिकेशन मध्ये तुम्ही बेसिक कोणताही अप्लिकेशन बघाल तर तुम्हाला तिथे दिसून येते एक स्टार्टिंग पेज असेल. जसं फेसबुक घ्या, फेसबुकला तुम्हाला स्टार्टिंगचा पेज दिसतो ज्यामध्ये लॉग इन क्रेडेन्शियल तुम्ही एंटर करता. ओके. जसं लॉग इन डिटेल्स असेल, फेसबुकचं टायटल असेल, ओके, तिथे काही 4-5 लिंक्स असतात. ठीक आहे. त्यानंतर जसं तुम्ही त्यामध्ये एंटर केलं डिटेल्स, तर त्यानंतर दुसरा पेज येतो, होम पेज, ज्यामध्ये सगळं तुम्हाला अप्लिकेशनचे फंक्शन्स दिसतात. ओके. जसं तुम्ही लॉग आउट कराल तर तुम्हाला एक तिसरा पेज येतो, लॉग आउट पेज येतो. ओके. परत होम पेज मध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स दिसतात. ओके. जे काही फेसबुकचे फंक्शन्स असेल ते तुम्हाला मल्टिपल त्यामध्ये दिसतात. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, स्टेप बाय स्टेप डेव्हलप होते. जसं स्टार्टिंगला आता लॉग इन पेजच डेव्हलप झाला, ठीक आहे, तर लॉग इन पेज डेव्हलप व्हायला सपोज 2 हप्त्यात तो डेव्हलप केला. ठीक आहे. रिक्वायरमेंट घेतली, 2 हप्त्यात त्यांनी डेव्हलप केला आणि मग तो टेस्ट करून प्रॉपर एका एन्व्हायरमेंटवर गेला. ओके. तर हे झालं 2 हप्त्याचं डेव्हलपमेंट. ठीक आहे. हे प्रॉपर डेव्हलप झाल्यानंतर टेस्ट होईल. ओके. त्यानंतर परत मग त्यामध्ये अजून काय ऍड करायचंय, परत ते 2-3 हप्त्याचं डेव्हलपमेंट होईल. परत ते प्रॉपर डेव्हलप झाल्यानंतर टेस्ट होईल, परत त्यामध्ये ऍड होईल. ओके. तर हे काय होत जाते, असं स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट होत जाते आणि अप्लिकेशन मध्ये ऍड ऑन होत जाते. मग असंच तुमचं अप्लिकेशन समोर जात जातो. ठीक आहे. पहिले सध्या लॉग इन फंक्शनॅलिटीज आहे, मग होम पेज ऍड झाला, होम पेज मध्ये मग एक फंक्शन ऍड झालं, मग दुसरं झालं, तिसरं झालं, चौथं झालं, 5वं झालं. ठीक आहे. हे 1 बाय 1 ऍडिशन होत जाते. तर अप्लिकेशन तुमचा कसा होत जातो, मग वास्ट होत जातो किंवा वाढत जातो. ओके. तर जसं स्टार्टिंगला तुम्ही आता अप्लिकेशन लॉग इनच फंक्शनॅलिटी डेव्हलप झाली, तुम्ही मॅन्युअली टेस्ट करून घ्याल. ओके. जो कोणी मॅन्युअल टेस्टर असेल तो मॅन्युअली टेस्ट करून घेईल. ओके. परत त्यामध्ये दुसरं मॉड्यूल ऍड झालं, म्हणजे होम पेज ऍड झालं, परत तो मॅन्युअली इझिली टेस्ट करून टाकेल. परत त्यामध्ये तिसरं मॉड्यूल ऍड झालं, त्यामध्येही तो इझिली टेस्ट करून टाकेल. चौथं ऍड झालं, 5वं ऍड झालं, तर या आता काय होणार, त्याला हळूहळू मॅन्युअल टेस्टिंग साठी टाइम त्याचं वाढत जाणार. ओके. त्याला टेस्ट करायला वेळ लागत जाणार. ठीक आहे. इनिशियली एकच टेस्टर घेतलाय त्यांनी, एकच मॅन्युअल टेस्टर घेतलाय टीम मध्ये. ओके. स्टार्टिंगला त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, फंक्शनॅलिटी इझी होती आणि मिनिमम फंक्शनॅलिटी होती, तर तो इझिली टेस्ट करू शकत होता. त्याला तेवढं म्हणजे त्याचं इस्टिमेशन होत होतं, त्यामध्ये त्याचं टाइम त्यामध्ये कम्प्लीट होत होतं. मग जसं जसं फंक्शनॅलिटी ऍड ऑन होत गेली तर त्याला इस्टिमेशन त्याचं वाढायला लागलं, टाइम वाढायला लागला. ओके. टेस्टिंगसाठी मग परत ते काय करणार, एक दुसरा टेस्टर हायर करणार. ठीक आहे. बिकॉज काम तर कम्प्लीट करायचं आहे, एकटा तो 8-9 घंट्याच्या वर काम करू शकणार नाही. ठीक आहे. आपण स्वतःची कंपनी असेल तरी तो करणार नाही. ठीक आहे. हे तर आपण दुसऱ्या कंपनीसाठी वर्क करतो. ओके. तर आपण एकतर तो काय करेल, बँडविथ इश्यू म्हणून कन्सर्न रेज करेल की नाही, मला परत एक सोबत टेस्टर पाहिजे, बिकॉज फंक्शनॅलिटी इन्क्रीज झाली आहे. ओके. तर त्यानुसार मला वेळ लागतोय. जर तुम्हाला वेळेमध्ये काम हवं असेल तर आय नीड 1 मोर टेस्टर. तर अशा प्रकारे काय होते, मग परत एक टेस्टर ऍड होणार. ठीक आहे. बट फंक्शनॅलिटी तुमची डे बाय डे वाढतच जाणार, बिकॉज जेव्हापर्यंत अप्लिकेशन कम्प्लीट होत नाही तेव्हापर्यंत ही फंक्शनॅलिटी वाढतच जाते. आणि असं नाही की एकदा टेस्ट केलेली फंक्शनॅलिटी तुम्हाला परत टेस्ट करावी लागत नाही, असं नाहीये. ठीक आहे. जे तुम्ही पहिल्या दिवशी टेस्ट कराल तेच तुम्हाला एंडिंग पर्यंत पण ते चेक करावं लागतं, बिकॉज जेव्हा अप्लिकेशन डेव्हलप होत जातो तेव्हा प्रिव्हियस फंक्शनॅलिटी ऍज इट इज वर्क करत आहे की नाही हे पण तुम्हाला चेक करावं लागतं. म्हणजे जे काही फंक्शनॅलिटी ऍड ऑन झाली ती पण आणि प्रिव्हियस पण, तर असं प्रत्येक फंक्शनॅलिटी ऍड ऑनच होत जाणार आहे. ठीक आहे. तुम्ही जुनी फंक्शनॅलिटी विदाउट टेस्टिंग सोडू शकत नाही, बिकॉज नवीन वर्क करत आहे आणि जुन्यामध्ये काहीतरी ब्रेकिंग झालं तर मग ते कशावर येणार, पूर्ण टीमवर येणार
की तुम्ही नवी फंक्शनॅलिटी चेक केली बट ओल्ड फंक्शनॅलिटी मध्ये इश्यू येत आहेत. ओके, तर त्याच्यासाठी काय होते, पूर्ण हे टेस्टिंग कम्प्लीट होत जाते. जशी नवीन फंक्शनॅलिटी ऍड झाली की आपण पूर्ण स्टार्टिंग पासून चेक करतो. परत एक फंक्शनॅलिटी ऍड झाली, परत स्टार्टिंग पासून चेक करतो. ठीक आहे. तर प्रत्येक स्प्रिंट नंतर ह्या तुमच्या फंक्शनॅलिटी वाढतच जाते. ओके, तर याच्यासाठी पर्याय म्हणून काय, की हे इझी कसं करायचं. ठीक आहे, हे इझिली कसं मॅनेज झालं पाहिजे, कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही मॅन्युअल टेस्टर वाढवू शकत नाही. ओके, कारण की प्रत्येक टीमची एक लिमिट असते. ओके, कारण की जे क्लायंट्स आहेत, ओके, ज्यांनी प्रोजेक्ट कंपनीला दिलाय, तुमच्या कंपनीला ज्या क्लायंटनी प्रोजेक्ट दिला आहे, तर ती कंपनी एम्प्लॉईच्या काउंटच्या बेसिसवर तुमच्या कंपनीला पैसे प्रोव्हाइड करते आणि तेच तुम्हाला मग ऍज अ सॅलरी भेटते. ठीक आहे, म्हणून टीमची साईज किती असायला पाहिजे हे पण क्लायंट ठरवतात. ओके, कारण की तुम्ही इथे टीमची साईज वाढवत गेला आणि क्लायंट तुम्हाला पैसेच देत नाही तेवढ्या एम्प्लॉईचे, तर तुम्हाला सॅलरी काय भेटणार. ठीक आहे, म्हणून टीमची साईज किती असते ते पण क्लायंट ठरवतो. ओके, म्हणून तुम्ही रॅन्डमली काही इन्क्रीज करू शकत नाही. ओके, काम जास्त आलं तर घे दुसरा डेव्हलपर, असं होत नाही. ठीक आहे, तुम्हाला हे प्रॉपर मॅनेजमेंट करावं लागतंय. मग इथे मॅनेजमेंट काय आलं, की अप्लिकेशन तर वाढतच चाललंय, मॅन्युअल टेस्टर वाढवू शकत नाही आपण, तर मग काय करायचं, ऑटोमेशन टेस्टर घ्या. ओके, तर कशासाठी, तर जसं आता अप्लिकेशन वाढत चाललंय, ठीक आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला इनिशियल ज्या फंक्शनॅलिटी आहे त्याच इंटेन्सिटीनी टेस्ट करायची गरज नाही. ओके, तुम्ही एक ओव्हरऑल फ्लो चेक करता. ठीक आहे, जे तुम्ही पहिल्या दिवशी पहिल्या फंक्शनॅलिटीवर चेक केलंय तेव्हा तुम्ही प्रॉपर सगळं चेक करता. ठीक आहे, बट जेव्हा दुसरी तिसरी फंक्शनॅलिटी ऍड होत आहे तेव्हा तुम्ही पहिल्या फंक्शनॅलिटीला जस्ट एक ओव्हरऑल चेक करता की हे फ्लो वर्क होत आहे की नाही. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, मग ऑटोमेट करत जातो. ओके, ऑटोमेट इन द सेन्स आपण स्क्रिप्ट लिहितो, प्रोग्राम लिहितो. ओके, प्रोग्राम थ्रू काय होते, हे सगळं बेसिक फ्लो आपण ऑटोमेट करतो. ओके, म्हणजे जसं तुम्ही समोर जाल प्रोजेक्टमध्ये, जे काही मागच्या फंक्शनॅलिटी आहे ते परत आपण सगळ्या ऑटोमेट करत जातो. म्हणजे जसं तुम्ही मॅन्युअल टेस्ट केलं लेटेस्ट फंक्शनॅलिटी, तर जे काही प्रिव्हियस फंक्शनॅलिटी आहे ते तुम्ही एका बटनच्या क्लिकवर पूर्ण ऑटोमेशन थ्रू रन करू शकता आणि तुम्हाला माहित पडेल की कुठे काही इश्यू आहे की नाही म्हणून. ओके, तर त्याच्यासाठी ऑटोमेशन टेस्टर किंवा ऑटोमेशन करणं इम्पॉर्टंट आहे, हे कंपनीजला माहित झालंय. ओके, बिकॉज सडन तुम्ही एम्प्लॉईज इन्क्रीज करू शकत नाही. ओके, किंवा एका टीम मध्ये जसं करंटली आता बेसिक जो प्रोजेक्ट असेल, ठीक आहे, त्या टीम मध्ये 3 ते 4 डेव्हलपर आणि 2 ते 3 टेस्टर एवढेच तुम्ही घेऊ शकता, त्याच्या व्यतिरिक्त जास्त घेऊ शकत नाही. ओके, तर या काउंट नुसार मग तर तुम्हाला आता कंपनीजला कळलं आहे की ऑटोमेशन टेस्टर तुम्हाला इन्क्लूड करावंच लागेल. ओके, जर आता तुम्ही लेटेस्ट ओपनिंग बघाल या 2 वर्षात, ओके, किंवा आताही तुम्ही सर्च करून बघा ओपनिंग, मॅन्युअल असो ऑटोमेशन टेस्टर, प्रत्येक टेस्टरला ऑटोमेशन, मॅन्युअल, एपीआय, डेटाबेस, एसक्यूएल ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. ओके, का बरं, बिकॉज प्रत्येक वेळेस आता कसं अप्लिकेशन डेव्हलप होत आहे, तर अप्लिकेशन मध्ये फ्रंट एंड डेव्हलप होते, बॅक एंड डेव्हलप होते, एपीआय डेव्हलप होते. ओके, तर प्रत्येक वेळेस ह्या सगळ्या गोष्टींसाठी नवीन नवीन टेस्टर आणू नाही शकत कंपनी. ओके, कारण की एम्प्लॉईची सीट्स लिमिटेड आहे एका टीम मध्ये. ओके, म्हणून एक मॅन्युअल घेणार, एक एपीआय घेणार, एक ऑटोमेशन घेणार, एक डेटाबेस घेणार, 4-5 टेस्टर असेच झाले. ओके, तर असं करू शकत नाही कंपनी. म्हणून आता काय करतात, ओव्हरऑल जे एका टेस्टरला नॉलेज आहे ते मोस्टली हायर करतात. ओके, तर तुम्ही आता कोणतीही ओपनिंग बघाल तर तुम्हाला प्रॉपर सगळं रिक्वायरमेंट त्यामध्ये दिसणार. ऑटोमेशन आलं पाहिजे, मॅन्युअल आलं पाहिजे, ठीक आहे, ज्यामध्ये आपण फंक्शनल टेस्टिंग करतो. डेटाबेसचं नॉलेज असलं पाहिजे, बिकॉज आपल्याला डेटाबेसशी पण तिथे चेक करावं लागते की डेटा प्रॉपर
रिफ्लेक्ट होत आहे की नाही. ठीक आहे. त्यानंतर SQL तुम्हाला शिकावं लागते, API शिकावं लागते. ओके. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे कव्हर करणार आहोत. ओके. तर बेसिक समजलं मी काय बोललो आतापर्यंत? यामध्ये इथपर्यंत काही डाऊट कोणाला? नाही. ओव्हरऑल समजलं का काय आपण करणार आहोत किंवा कंपनीज मध्ये काय सुरू आहे येस. विथ रिस्पेक्ट टू डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग. ओके. ठीक आहे. आता सगळ्या टर्म्स तुम्हाला नवीन वाटत असेल, जे आता ठीक आहे, जे ऑलरेडी वर्किंग आहेत त्यांना तर माहित असेल. ठीक आहे. बिकॉज किंवा ते IT मध्ये नसेल तरी एक ओव्हरऑल माहिती असेल. बट ज्यांनी वर्क केलं नाही अजूनपर्यंत कंपनीमध्ये, ठीक आहे, तर एक प्रोसेस एक मी जस्ट सांगायचा प्रयत्न केला की काय कंपनीमध्ये चालते. ठीक आहे. इन डिटेल आपण परत प्रत्येक लेक्चरमध्ये ते शिकणारच आहोत. ठीक आहे. आणि यामध्ये ऑटोमेशनचं महत्व काय ते समजलं तुम्हाला? ओके. ठीक आहे. आणि परत एक गोष्ट, असं नाही की आता ऑटोमेशन आलं म्हणजे मॅन्युअल नाही. ठीक आहे. तर अशी गोष्ट नाहीये. बिकॉज मॅन्युअल शिवाय अप्लिकेशन टेस्ट होत नाही. ओके. आणि ऑटोमेशन शिवाय अप्लिकेशन युजर कडे जात नाही. ठीक आहे. स्टार्टिंग पॉइंट मॅन्युअल आहे, एंडिंग पॉइंट ऑटोमेशन आहे. ठीक आहे. क्लायंटची रिक्वायरमेंट प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आता नॉर्मली असते की ऑटोमेशन झाला पाहिजे. तुमचा प्रोजेक्ट जो काही प्रोजेक्ट दिलाय तो ऑटोमेशन झालाच पाहिजे. ठीक आहे. बिकॉज आता सपोज काही इश्यू आला, ओके, तर मॅन्युअल टेस्टरला सांगत बसणार नाही की बघ रे बघा टेस्ट करून दाखव मला. ठीक आहे. तर ते काय करतात, ऑटोमेशनची स्क्रिप्ट रन करतात. ठीक आहे. तर त्या स्क्रिप्टनी ओव्हरऑल त्यांना समजून जाते की बेसिक फ्लो वर्क करत आहे की नाही करत आहे तर कुठे ब्रेक होत आहे, हे सगळं एका क्लिकवर समजून जाते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी प्रत्येक प्रोजेक्ट आता मॅन्युअल टेस्टेड पाहिजे आणि ऑटोमेशन डेव्हलप पाहिजे आहे. ठीक आहे. जसं आता तुम्ही इतक्यातलीच न्यूज आहे, चायना की जापान मधली एक कंपनी आहे ज्यामध्ये स्टार्टिंग ते एंडिंग पासनचं सगळं काम रोबोट करते. ओके. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल काही काम ह्युमन करतात, काही काम रोबोट करतात. बट आता अशा कंपन्या आल्या आहेत, मी प्रॉपर म्हणजे थिंग्स डेव्हलपमेंटच्या सांगतोय, जसं कार असेल, बाईक असेल, तर सगळं काम रोबोट करते. ओके. बट आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तसं आलं नाहीये. ठीक आहे. मॅन्युअल इंटरफेरन्सच पाहिजे आणि त्यानंतर आपण ते मॅन्युअल थ्रूच मग ऑटोमेशन करतो. ओके. तर यामध्ये दोन्हीही गोष्टी इक्वली म्हणजे तिथे इम्पॉर्टंट आहे, मॅन्युअल ऍज वेल एज ऑटोमेशन. असं तुम्ही म्हणू शकत नाही की मी ऑटोमेशन शिकलो तर मॅन्युअल नाही शिकलं तर चालेल का, किंवा मॅन्युअल शिकलो तर ऑटोमेशन नाही शिकलं तर चालेल का. असं होत नाही. दोघेही इंटरडिपेंडंट आहे आणि आजकालच्या कंपनीची त्याच रिक्वायरमेंट आहेत. ओके. तर आपण एकदाच आता प्रॉपर ट्रेनिंग घेतोय, तर आपण एकदाच जे काही कंपनीला रिक्वायर्ड आहे ते प्रॉपर वेनी ट्रेनिंग, स्ट्रक्चर ट्रेनिंगनी आपण आता हे शिकणार आहोत. ओके. असं तुम्हाला काही बर्डन येणार नाही की हा सगळे टॉपिक्स सगळे मिक्सअप होणार काय म्हणून. ओके. असं काही होणार नाही. सगळे टॉपिक्स प्रॉपर वेने आपण शिकवू तुम्हाला. ओके. आणि कव्हर करू जेवढेही डाऊट असतील. ठीक आहे. टॉपिक शिकवल्यानंतर डाऊट सेशन राहणार. ओके. किंवा नेक्स्ट डे आपण प्रिव्हियस टॉपिकचं रिव्हिजन घेऊ आणि त्याचे डाऊट्स पण क्लिअर करू. ओके. आणि प्रत्येक संडेला तुमचे एक्सपर्ट मॉक्स राहणार. ओके. जे करंट कंपनीज मध्ये वर्किंग आहेत, ठीक आहे, ते जे फेस करत आहेत, तर ते तुम्हाला ऍज पर दॅट गाईड करतील किंवा ऍज पर दॅट तुमचे मॉक्स घेतील. ओके. म्हणजे तुम्हाला करंटली काय सुरू आहे कंपनीमध्ये ते पण तुम्हाला साईड बाय साईड समजत जाईल. ओके. जेव्हा जर तुम्ही प्रॉपर डेली बेसिसवर रोजचं रोज वाचून रोजचं रोज प्रॅक्टिस करून जर वर्क कराल, तर जसं तुमचा क्लास कंप्लीट झाला तुम्ही तसे इंटरव्ह्यू रेडी व्हाल. ओके. हे आता हे तुमच्यावर आहे. जर तुम्ही प्रॉपर रोजचं जर प्रॅक्टिस करून जर इम्प्लिमेंट कराल तर. बिकॉज
आता मी ऑटोमेशनचं सांगतोय, ठीक आहे, कारण की हे प्रोग्रामिंग आपल्याला शिकायचं आहे यामध्ये, ठीक आहे. बेसिक लेवलची प्रोग्रामिंग आहे. ओके. एवढं काही ॲडव्हान्स त्यामध्ये लेवलची प्रोग्रामिंग नाहीये. आतापर्यंत आपण ग्रॅज्युएट झालो आहो म्हणजे तुम्ही बेसिक लेवलची प्रोग्रामिंग करू शकता, ॲडव्हान्स लेवलची पण करू शकता, बट टेस्टिंगसाठी आपल्याला रिक्वायरमेंट नाहीये ऑटोमेशन टेस्टिंगसाठी, ठीक आहे. डेव्हलपमेंट पर्पजसाठी तुम्हाला ॲडव्हान्स लेवलची प्रोग्रामिंग शिकावी लागते, बट प्रॉपर ऑटोमेशन टेस्टिंगसाठी तुम्हाला बेसिक लेवलची प्रोग्रामिंग सफिशियंट आहे. ओके, चालेल. तर दिस इज अन इंट्रोडक्शन सेशन फॉर ऑटोमेशन. ओके, तर आता यामध्ये टॉपिक्स काय कव्हर करायचे आहेत, त्यानंतर कोणते टूल्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, मग ते कुठे तुम्हाला भेटतील, कुठे डाउनलोड करायचं, कुठून यूज करायचं, काय करायचं, हे सगळं बेसिक मध्ये आपण समोर बघू. ओके, तर चालेल. आज आपण इथेच थांबूया. आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. काही बेसिक डाऊट असेल तरी विचारू शकता. समजलं सगळ्यांना? येस. ओके, ठीक आहे, चालेल. तर जर तुम्हाला नंतर पण डाऊट जर आठवला काही तरी तुम्ही ग्रुपवर टाकू शकता किंवा इंडिव्हिज्युअल मेसेज पण सेंड करू शकता. ओके, चालेल. तर आजचा क्लास आपण इथेच थांबूया, बाकीचा आपण उद्याला कंटिन्यू करूया. ओके, तर थँक्यू. हॅव अ गुड नाईट. थँक्यू.